नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीनं सध्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महापुरुषांच्या संदर्भातून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महापुरुषांच्या संदर्भातून जो विषयाचा अवडंबर रचला जातो आहे, खऱ्या अर्थानं त्या विषयाला कुठेतरी ब्रेक बसला पाहिजे, त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। वास्तविक परिस्थितीमध्ये छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर अनेक विषय आणि अनेक आशय आपल्याला उफाळून दिसतात। पण त्या विषयांच्या संदर्भातून इतिहासाची पानं जेव्हा आम्ही चाळतो आणि इतिहासाचं पान जेव्हा आम्ही वाचायला सुरुवात करतो तर 10 इतिहासकारांचे मत हे वेगवेगळ्या पद्धतीचे समोर येतात। कारण की प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं आपल्याला मिळालेल्या साक्षी पुराव्याच्या आधारावर इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला। इतिहास हा विषय जितका गंभीर आहे तितकाच त्यापासून शिकण्याचा जो आपला मानस आहे, जो आपल्याला शिकायचा आहे, ज्याचा आपल्याला पुढच्या भवितव्यासाठी ज्याचा आस घ्यायचा आहे, ज्याचा बेस बनवायचा आहे, तो बेस त्या चुकांना एक दृष्टिक्षेपात आणून त्यांच्यापासून कसं वाचता येईल, त्यांना कसं आपल्याला दूर करता येईल, ह्याच्यासाठी हा विषय इतिहास हा गरजेचा आहे। परंतु आजकाल ज्या पद्धतीच्या इतिहासांच्या पानाची आपण टेहाणी करतो आणि कोण मोठं आणि कोण लहान आणि आपल्या पद्धतीने आपला इतिहास किती प्रबळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हाच खरी गल्लत होते। कारण इतिहासकार हे भौतिक साधनांवर, वाङ्मयीन साधनावर किंवा परिस्थिती साक्षीपुराव्यावर आपल्या पद्धतीने आपला इतिहास लिहितात। प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, याबद्दल दुमत नाही। परंतु एखाद्या महापुरुषाने ज्या पद्धतीच्या विषयाला हात घालून सामाजिक पटलावर त्या विषयाला ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातले चांगले गोष्टी घेऊन त्या सामाजिक पटलावर आणून त्याच्यापासून कशा पद्धतीने आपल्याला समाज घडवता येईल याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यावर आपल्याला कशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करून आपल्या मानसिक समाधानाला कशा पद्धतीने मानसिक समाधान करता येईल ह्याच्यावरच आजकाल जास्त भर आहे। वास्तविक पाहतात की प्रत्येक इतिहासाच्या पानावर तत्कालीन प्रत्येक विचारवंताचा, म्हणजे तो जर मार्क्सवादी असेल म्हणजे लेफ्टिस्ट असेल, लेफ्टिस्ट या पद्धतीचा विचार आहे, तो राईट विंगचा असेल तो राईट विंगचा विचार आहे, एखाद्या विषयाशी प्रेरित असेल, एखादं प्रेम असेल, प्रत्येकाचे आदर्श वेगवेगळे। 100% जर 10 माणसं गोळा केली तर 10 माणसांची आदर्श आपल्याला आपल्या पद्धतीने मिळतात। कारण की चांगले गुण बघण्याचा आणि चांगला दृष्टिकोन बघण्याचा प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे। पण या दृष्टिकोनाच्या नादाने एकमेकावर चिखलफेक करून सामाजिक विषयांना तडा देणं हे खऱ्या अर्थाने नैतिकतेला धरून नाही आहे। ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रश्नाचा व्यक्तिगत विषय हा प्रत्येकाचा आपला आहे। कुणाला गांधी आवडत असतील तर कुणाला सावरकर आवडतात, कुणाला चंद्रशेखर आझाद आवडत असतील तर कुणाला नथुराम गोडसे आवडतात। आता आवडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत। पण वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी या देशाच्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये किंवा या भारत मातेच्या स्वतंत्रतेमध्ये किंवा धर्मरक्षणासाठी ज्या लोकांनी आपलं हुतात्मा पत्करलं किंवा आपलं बलिदान दिलं किंवा आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवली, त्या लोकांनी हित हे आपलं पाहिलेलं आहे। आपल्या जीवनातला परिक्रमा या पद्धतीने येऊ नयेत, अशा हालापेष्टा आणि यातना आपल्या जीवनात पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला तो अट्टहास आहे। ज्या पद्धतीने अनेक नद्या ह्या समुद्राला मिळतात आणि समुद्राचं पाणी गोड करण्याच्या प्रणाने अजूनही थांबलेल्या नाही आहेत, त्या पद्धतीनं प्रत्येक महापुरुष जो सामाजिक भूमिका आणि सामाजिक सत्व जाणतो, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे आपल्याला संस्कार व्हायला हवे। कारण की साहेब जिजाऊंनी या गोष्टीचा खूप चांगला स्वीकार केला होता आणि आपल्या रामकृष्णांच्या महाभारताच्या या कथा सांगून शिवबांना ज्या पद्धतीचे शिवबांचं चरित्र घडवलं, शिवबांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागवलं, त्या पद्धतीने आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपण त्या कोणत्या गोष्टीच्या परिस्थितीत अडकलो आहेत याचा थोडासा मीमांसा केली पाहिजे। उठसूट आपण आपल्या पद्धतीने आपल्या विचाराच्या प्रभावाखाली
आपण नाही त्या गोष्टींना मांडायचा प्रयत्न करतो आणि सामाजिक भूमिकेत त्या गोष्टींना लादण्याचा प्रयत्न करतो. पण त्या गोष्टी लादणे आणि मांडणे ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि या लादणे आणि मांडण्याच्या पद्धतीमध्ये जेव्हा सामाजिक विद्रोह तयार होतो किंवा सामाजिक विषयावर दडपणशाही सुरू होते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिकतेवर हा लागलेला कलंक असतो. आणि हा कलंक सामाजिक विचारांवर लागू नये याची नैतिकता प्रत्येकाने जपली पाहिजे. कारण की कसं आहे की कोणतीही गोष्ट करताना त्याला महत्त्व केव्हा प्राप्त होतं, जेव्हा त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने तपस्या आणि त्यामागे समर्पण असेल तर. कसल्याच पद्धतीचं समर्पण नाही करायचं. त्याच्यात एक चांगलं वाक्य आहे, नाखून कटाके शहीदगी मिलाने चले. म्हणजे नख कापायचे आणि शहीद म्हणून स्वतःला घोषित करायची अशी परंपरा आता काय रूढ होते की काय. वास्तविक परिस्थितीमध्ये जीवनाच्या पटलावर ज्या पद्धतीचे संस्कार या समाजाला व्हायला पाहिजे, या समाजातून अशा नररत्नांची खाण ही परत निर्माण झाली पाहिजे की ज्याने केले या समाजाच्या भारतभूच्या या पटलावर आम्ही एक वेगळे आहोत याची छाप या जगाला दाखवून देता आली पाहिजे. पण आज घडतंय उलटं. आज खऱ्या अर्थाने ज्या रामकृष्णांना, ज्या शिवरायांना, ज्या महाराणा प्रतापांना आम्ही अंगीकारलं पाहिजे, त्यांचं भांडवल करून आम्ही आमच्या पद्धतीचे विषय आम्ही लोकांवर थोपण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक पाहता हे सामाजिक नीतीला कुठंही पटणारं नाही आहे. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे लोक एकत्र आणून या स्वराज्याची निर्मिती केली आणि या स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते आपल्यासाठीच होतं. 18 पगड जातीसाठी होतं. कोण लहान, कोण मोठा, कोण शूद्र, कोण स्वर्ण हा विषय कधीही शिवरायांनी आपल्या आयुष्यात बाळगला नाही. परंतु आज काय झालंय की ज्या पद्धतीचा विचाराच्या पटलावर ज्या पद्धतीचे विचार वाहू लागलेत आणि ज्या ज्या लोकांनी ज्या आदर्शाखाली आपले आदर्श, आपले विचार, आपली मतं ही आपल्यापुरती मर्यादित राहिली पाहिजे किंवा आपल्यासोबत मांडणाऱ्या लोकांपुरती मर्यादित राहिली पाहिजे, पण ती समाजावर थोपली नाही गेली पाहिजे. आणि ती थोपण्याचा प्रयत्न जेव्हापासून सुरू झाला आहे ना, जेव्हापासून या थोपीगिरी सुरू झाली तेव्हापासूनच समाजाची चलचित्र आणि समाजाचा जो मूळ ढाचा आहे तो बिघडायला सुरुवात झाला आहे. वास्तविक इतिहास हा खूप सुंदर विषय आहे. इतिहासाची वाङ्मयीन साधनं आम्ही जर तपासली, भौतिक साधनं तपासली, परिस्थितीजन्य पुरावे पाहिले तर खऱ्या अर्थानं इतिहास हा आपल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पाहायला मिळतो. आणि हा इतिहास सामाजिक पटलावर हा एक मूळ भक्कम पाया म्हणून ओळखला जातो की ज्याने येणाऱ्या पिढीला ज्या आपल्या भूतकाळात झालेल्या चुका या भविष्यात आपल्याला सतवू नयेत किंवा ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या बलिदान देऊन या धर्मासाठी किंवा भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे, त्या लोकांचं मोल आमच्या जीवनात यावं याच्यासाठी इतिहास आहे. परंतु घडतंय उलटं. त्यामुळं कदाचित या गोष्टीसाठी खूप जणांचा विरोध आणि खूप जणांचा विचार वेगवेगळा असू शकतो. त्याबद्दल ज्यांना या विषयाशी म्हणजे ज्यांची एकरूपता येणार नाही किंवा त्यांच्यासाठी आधीच सांगतो की हा विषय इतिहासाच्या संदर्भातून घ्यावा. व्यक्तिविशेषाकडून ज्या पद्धतीचे आपली मते तयार करून थोपण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबवावा आणि समाजावर या चर्चेतून ज्या काही गोष्टी सकारात्मक येतील, ज्या गोष्टी या समाजासाठी प्रेरणादायी ठरतील, ज्या समाजातून एक सशक्त आणि बलशाली समाज निर्माण होण्याचे प्रयत्न होतील ना, त्या विषयांना आपण अंगीकारलं पाहिजे आणि सामाजिक भूमिकेत त्याचीच खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी आपण सोपवल्या पाहिजेत. एवढ्या अपेक्षेसह नमस्कार.